नमस्कार. 18 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचा रोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्त रोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल, स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ, समर्थ मार्बलच्या मागे, भुसावळ रोड, बोरनगर, यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही. यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज 18 फेब्रुवारी गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. किनगाव अपघातातील मयतांना मुख्यमंत्री सहायता निधी प्राप्त. यावल तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला प्रस्ताव. यावलला साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वितरण, तर पत्रकारांचा केला गौरव. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला यावल येथील तरुणांनी केली निंबाळकरांच्या ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता. यावल शहरात रात्री 10 वाजेनंतर सुरू असलेल्या 5 व्यावसायिकांवर गुन्हा, वेळ मर्यादा पाळण्याचे पोलिसांचे आवाहन. कोरपावली येथे जिल्हा नियोजन निधीतील 100 KVAच्या रोहित्राचे लोकार्पण. कासवे येथील गजानन महाराज मंदिराच्या छतावरून मार्गस्थ होणाऱ्या विद्युत वाहिन्या हटवाव्या, नागरिकांची मागणी. यावल येथे मॉर्निंग स्पोर्ट्स असोसिएशनकडून आयोजित क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न. डोंगरकठोरा येथील महाविद्यालयातील विद्यार्थिनी हर्षाली कोडी हिला मुंबई विद्यापीठाकडून 2 सुवर्ण पदक. फैजपूर येथील सातपुडा पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव. तर फैजपूर शहरात जफर मेंबर बादशाह चषक क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात. डेनिम शोरूम. यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 18 फेब्रुवारी गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. आज गुरुवारी 18 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोळके, सूर्यकांत पाटील, सुभाष राणे, छाया नन्नवरे, कांचन चौधरी, भूषण गाजरे या पथकाच्या वतीने घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये एकही रुग्ण कोरोना बाधित आढळला नाही. यावल शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू वाढत आहे. थंडी ओसरली असली तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात देखील वाढताना दिसत आहे. तेव्हा नागरिकांना मी विनंती करतो की आपण घराच्या बाहेर जाताना आवश्यक ती काळजी घ्यावी. तुम्ही व तुमचं कुटुंब कोरोनापासून कसं सुरक्षित राहू शकतं यासाठीची दक्षता आपण घ्यावी असं आवाहन मी आपणास करतो. आपल्यासाठी कार्तिक कलेक्शन यावल एक भव्य ऑफर घेऊन आले आहे. 2 शर्टवर 1 शर्ट फ्री, 2 पॅन्टवर 1 पॅन्ट फ्री, म्हणजे 2 ड्रेसवर 1 ड्रेस बिलकुल फ्री. तर मग आजच करा आपल्या कपड्यांची
शॉपिंग. ही ऑफर मर्यादित दिवसांसाठी. 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध. यश बँकेजवळ भुसावळ रोड यावल. तालुक्यातील किनगाव येथे अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केली होती. तेव्हा या सर्व 15 जणांच्या वारसांकरिता मुख्यमंत्री सहायता निधीत 30 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. गुरुवारी या निधी वितरणकरिताचा अहवाल आणि आवश्यक ती कागदपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यावल तहसील कार्यालयातून पाठवण्यात आले आहे. आता लवकरच मयत व्यक्तीच्या वारसांना धनादेश वितरण केला जाईल. किनगाव तालुका यावल येथे पपई घेऊन जाणारा आयसर ट्रक उलटून यामध्ये 15 मजुरांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला होता. ही दुर्घटना 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर घडली होती. या अपघातात मृत पावलेले सर्व मजूर रावेर शहरसह तालुक्यातील केराळा, विवरा व आभोटा येथील होते. या घटनेतील मयत इस्मानच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत निधी दिला जाईल अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केली होती. त्या दृष्टिकोनातून नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून यावल तहसील कार्यालयात तात्काळ मदत अहवाल पाठवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने या घटनेतील अपघात प्रकरणी दाखल गुन्ह्याची FIRची कॉपी, मयत व्यक्तींचा पोलीस पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्रासह विविध आवश्यक कागदपत्र व एक मदत निधी अहवाल या ठिकाणी तयार करण्यात आला. गुरुवारी तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार RK पवार, विभागाचे लिपिक RB माडी, दीपक भुतेकर, लियाकत तळवी, संतोष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थित अहवाल तयार करण्यात आला असून तो आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना करण्यात आला आहे. आता लवकरच या मयत व्यक्तींच्या वारसांना मदत निधीचं वितरण केलं जाणार आहे. जिल्हाधिकारी सरांकडे आले तर त्यांनी सांगितलं PM रिपोर्ट, FIR रिपोर्ट, पोलीस पंचनामा आणि दाखले सर्व कागदपत्र मंत्रालयाला पाठवायचं. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. कोरोना विषाणूचा धोका अद्यापही टळलेला नाही आहे, तेव्हा प्रत्येकाने काळजी घेत स्वतःला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन शिक्षण समितीचे अध्यक्ष तथा पालिकेचे गटनेता अतुल पाटील यांनी केले. गुरुवारी येथील साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वितरण तसेच कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. नगरपालिका संचलित शहरातील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वितरण करण्यात आलं व कोरोना काळात समाज प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या पत्रकारांना देखील कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान पालिकेचे गटनेता अतुल पाटील होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण सभापती सौभाग्यवती रेखा युवराज चौधरी, नगरसेवक राकेश कोलते, नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले, गणेश महाजन, शाळेचे मुख्याध्यापक MK पाटील सर सह शहरातील पत्रकार अरुण पाटील, सुरेश पाटील, अय्यूब पटेल, तेजस यावलकर, सुनील गावडे, ज्ञानदेव मराठे, पराग सराफ, शेखर पटेल, भरत कोळी,
विक्की वानखेडे सह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांना शाल, पेन, पुष्प, मास्क, सॅनिटायझर देऊन गौरवण्यात आलं. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मास्कचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन DS फेगडे सर यांनी केले, तर शेवटी आभार पर्यवेक्षक ST ताडेकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक MM पाटील, अनिल सोनवणे, DR देशमुख, VT नन्नवरे, HD पाटील, GB पाटील, BD राणे, MB देसले, KS राणे, अभय चौधरी, MR खेडकर, PS पाटील, BD सुरवाडे, संजय परदेशी, शिक्षिका विद्या महाजन, दुर्गा ठाकरे, कविता कोलते, रुपाली चोपडे सह शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यांचे स्वागत. पत्रकारिता करत असताना समाजात विविध व्यक्तींच्या संपर्कात अति होईल. आदरणीय शेखर पटेल, दिव्य मराठी चे पत्रकार आणि YouTube चॅनलवर यावल न्यूज म्हणून ते आपलं नेहमी प्रबोधन करत असतात. त्यांचा सन्मान माननीय मुकेश भाऊ पोपटराव येवले यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर इकडे बघा, एक मिनिट इकडे बघा. असे करू बॉटल, फेस मास्क आणि पुष्प करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सॅनिटायझर बॉटल आणि फेस मास्क देऊन आदरणीय पुन्हा पुढच्या दोन विद्यार्थी आणि पुढचे दोन विद्यार्थी यांनी लवकर यायचं. पहिल्या रांगेतले पुढचे दोन विद्यार्थी, इकडच्या दोन विद्यार्थी येतील यांच्या पुढच्या. ठीक आहे, तुम्ही आता जागेवर बसून घ्या. तुम्हाला आपले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जागेवर जाऊन द्यायचं. तसं शिक्षक बंधूंनी सुद्धा इकडे यायचं आहे. मास्कचा एक पॉकेट घ्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांना जागेवर जाऊन द्यायचं. या 5 ते 7 शिक्षक या पटकन 2 मिनिटात आटोपलं पाहिजे. आणि सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की मास्कचा जो कागद आहे बाहेरचा हा काढा, आपल्या खिशात ठेवा आणि हे मास्क आताच्या आता तोंडाला लावा. आपल्याला एक फोटो काढायचा आहे. आपलं जर जुनं मास्क असेल त्यासोबत कुठलंही मानधन न घेता एक सामाजिक दायित्व म्हणून पत्रकार बांधवांनी ग्राउंड लेवलवर काम केलेलं असेल. या साऱ्या लोकांच्या वेगवेगळ्या भूमिकेतून या शहरामध्ये कोरोनाला थोपवण्यामध्ये आपल्याला साऱ्यांना या ठिकाणी यश आलं. खरं म्हणजे आमच्या मुस्लिम भागामध्ये ज्या वेळेस आपले शिक्षक लोक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी तपासणी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रोखण्यात आलं की असे कुठले आजार वगैरे आम्हाला काही होत नाही. परंतु आम्ही त्या ठिकाणी आमच्या मुस्लिम बांधवांचे नगरसेवक होते, त्यांना आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांचे समुपदेशन केलं आणि त्यांना सांगितलं की हे सारा आपल्या भल्यासाठी आणि त्याचा निश्चितपणे फायदा या शहराला झाला. तालुक्यामध्ये जरी त्या आसपास रुग्ण असले शेखर तरी या यावल शहरामध्ये 250 वर रुग्ण गेले नाही. 23 मार्चला साधारण लॉकडाऊन झाल्यानंतर 19 मेला पहिला रुग्ण यावल शहरामध्ये सापडला आणि आपल्या गावी भागात सापडला.
पहिला रुग्ण सुरेश बोलूच्या घराच्या समोर सापडला, तो मारला. नंतर दुसरा रुग्ण माझ्या घराच्या पाठीमागे माविष्कर काकू आमच्या त्या सापडल्या, त्याही मयत झाल्या. आणि मग यावल शहरामध्ये सारे लोक जागृत झाले. खरं म्हणजे यावल शहराने आम्ही त्या ठिकाणी या माझ्या कॉलनी भागामध्ये 8 वेळेस मी स्वतः ट्रॅक्टरवर बसून सॅनिटायझर केलं. त्या ठिकाणी अनेक कामं आम्ही त्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांसाठी केले. आणि नेमका पहिला पेशंट माझ्या प्रभागात सापडला. तर खरं म्हणजे शेखर भाऊने सांगितलं की करिअर म्हणजे ज्याची प्रतिकार शक्ती चांगली त्याला काही होत नाही, परंतु तो कॅरियरचं काम करतोय. तो कोरोना रुग्ण कोरोना विषाणू घरात आणण्याचं काम त्या कुटुंबाचा तरुण त्या ठिकाणी करतो. आणि घरातला जो वयस्कर व्यक्ती आहे की ज्याची प्रतिकार शक्ती कमी आहे त्याला त्यांना बाधित झाला. या साऱ्या काळामध्ये काम करत असताना आम्ही देखील नगरपालिकेच्या वतीने तर नाही पण वैयक्तिक आम्ही त्या ठिकाणी खर्च करून साधारण 1200 कुटुंबांना, यावल शहरातल्या गरीब कुटुंबांना, राकेश भाऊच्या प्रभागात असेल, गरीब भाऊच्या प्रभागात असेल, माझ्या स्वतःच्या प्रभागामध्ये असं 1200 कुटुंबांना आम्ही 2 वेळेस धान्य वाटप केलं. कुठल्याही प्रकारचा गाजवाचा फोटो सेशन न करता. शहरातील तरुणांनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर 1 दिवस महाराजांसाठी हा उपक्रम गुरुवारी राबवला व शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील ऐतिहासिक निंबाळकरांच्या किल्ल्याची स्वच्छता केली आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला. शुक्रवारी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन या किल्ल्यावर सकाळी केलं जाणार आहे. शहरात ऐतिहासिक निंबाळकरांचा किल्ला आहे. या ऐतिहासिक किल्ल्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 7074.2 चौरस मीटर इतके आहे. या किल्ल्याच्या संवर्धनाकरिता प्रशासनाकडून आजवर कुठलीच कारवाई झालेली नाही. मात्र या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील तरुणांनी पुढाकार घेत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवले. ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी साफसफाई करण्याची योजना या तरुणांनी घेतली व या योजनेअंतर्गत सर्व शिवभक्तांनी 1 दिवस महाराजांच्या सेवेसाठी देण्याचा निर्धार केला. तसेच शुक्रवारी सकाळी 10 वाजता या किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तेव्हा शहर व तालुक्यातील शिवभक्तांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवभक्त डॉक्टर अभय रावते, ॲडव्होकेट गोविंद बारी, धनंजय बारी, निलेश पाटील, पवन खर्चे, राहुल निंबाळकर, ज्ञानेश्वर जाधव, विशाल बारी, दीपक वारुळकर, विशाल येऊल, अनिल शिंदे, दीपक वारुळकर, विराज वारुळकर, नरेंद्र शिंदे, आयुष वाणी, सिद्धेश श्रावगी, राजेश श्रावगी, शुभम वाणी, यशवंत काटकर, लोकेश लाड, दीपक पवार, भिका महाजन व भूषण महाजन यांनी केले आहे. या सर्व तरुणांनी ऐतिहासिक असलेला हा ठेवा जोपासण्याचा एक चांगला प्रयत्न शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला केला आहे. तेव्हा या तरुणांनी राबवलेल्या उपक्रमाचं शहरातून कौतुक होत आहे. तुम्ही सर्व केलं जा. जय.
क्या करायचं आहे? शहरात सध्या पोलीस प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या व्यावसायिकांवर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून रात्री 10 वाजेपर्यंतची वेळ मर्यादा व्यावसायिकांना देण्यात आली असून या वेळ मर्यादाचे उल्लंघन करताना जे कोणी दुकानदार आढळत आहे त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई केली जात आहे. बुधवारी रात्री 10 वाजेनंतर शहरात सुरू असलेल्या 5 व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाईकरिता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा शहरातील विविध व्यावसायिकांनी वेळ मर्यादा पाळावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक अजमल पठाण, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांनी केले आहे. तालुक्यातील कोरपावली येथे जिल्हा नियोजन समिती जळगाव यांच्याकडून गावाला मिळालेल्या 100 KVAचे नवीन रोहित्राचं काम पूर्ण झाले आहे व आता या रोहित्राला लोकार्पण करण्यात आलं. या रोहित्राचे लोकार्पण गावाचे प्रथम नागरिक सरपंच विलास नारायण अडकमोल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पिरण पटेल, नारायण अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, मुक्तार पटेल, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तळवी, आरिफ तळवी, आफरोज पटेल, सिकंदर तळवी, अजित तळवी, शिराज तळवी, सिद्दीक पटेल सह आदींची उपस्थिती होती. या कामी महावितरणचे उपअभियंता JK धांडे, वायरमन अरमान तळवी, आदिल पटेल, रमेश भालेराव आदींचं सहकार्य लाभलं होतं. तर गावात नवीन रोहित्र सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. समोर अगरबत्ती पेळा तरी खालच्या इकडे पाय इकडे पाय आता दादा काय आता तिकडे पाय हा चला इकडे फोटो भी मारता रे. तालुक्यातील कासवे येथे सध्या श्री गजानन महाराज मंदिराचं जीर्णोद्धारचं काम सुरू आहे. या मंदिराच्या छतावरून मात्र विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्या मार्गस्थ झाल्यामुळे काही काळाकरिता या कामास अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा सदरील विद्युत वाहिन्या लवकरात लवकर मंदिराच्या छतावरून हटवाव्या असे मागणीचं निवेदन विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता यांच्याकडे देण्यात आले आहे. सदर निवेदन श्री संत गजानन महाराज संस्थान कासवे यांच्या वतीने देण्यात आले असून निवेदन देते प्रसंगी गजानन महाराज ग्रुपचे अध्यक्ष विनोद पाटील, सोनू पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम सपकाळे, प्रमोद तायडे, ईश्वर सपकाळे, महेंद्र सपकाळे आदींची उपस्थिती होती. शहरात मॉर्निंग स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मर्यादित षटकांच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये शहर व तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर संघ सहभागी झाले होते. तेव्हा नुकतेच या क्रिकेट स्पर्धेचा समारोप झाला. यामध्ये प्रथम बक्षीस यजमान मॉर्निंग स्पोर्ट क्रिकेट क्लबने पटकावले. त्यांना हाजी हकीम खाटिक यांच्या वतीने 7,100 रुपयाचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. तर द्वितीय बक्षीस शहरातील इस्लामपुरा येथील संघाने पटकावले. त्यांना आशू इन्फोटेक यावल यांच्याकडून 3,500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. सदर बक्षीस वितरण कार्यक्रमात शेख हकीम, शेख अशफाक, हाजी हकीम खाटिक, नईम शेख, जहीर खान, जुबेर शेख, अहमद शेख, रमीज शेख, आबिद खान, वसीम शेख, मेराज खान सह आदींची उपस्थिती होती. या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मॉर्निंग स्पोर्ट्स असोसिएशनचे कासिम रजा, नदीम रजा, मोईन शेख, आसिफ खान यांनी केले होते. मोठ्या उत्साहात ही क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली.
हार जीत लागू है, लेकिन आप गौर करो कि जज्बात पे जिसने काबू रखा वो कामयाब हुआ। तो मेरे आप तमाम से यही हिदायत है कि यहाँ पर तो नहीं, ये तो अपने गांव की टूर्नामेंट थी, बाहर गांव भी अगर आप जाते हैं, कहीं भी जाते हैं, कूल माइंड से खेलो, ठंडे दिमाग से खेलो। अगर कोई बेईमानी करता है तो उसका सिला उसको रब देना। हमें अपना खेल का मुजाहरा करना है, स्पोर्ट्समैनशिप का मुजाहरा करना है, यही आप तमाम से हिदायत है। यहाँ पर अंपायरों ने सबसे ज़्यादा दिल खुश किया कि जो अंपायरिंग की बहुत ही उम्दा और निष्पक्ष अंपायरिंग, उन्होंने भी एकम एक बॉल को नोट डाउन किया। मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ और अपने 2 अल्फाज खत्म करता हूँ। तालुक्यातील डोंगरकटोरा येथील कला वाणिज्य व कम्प्युटर ॲप्लिकेशन महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षाली भागवत कोळी हिने 2 सुवर्णपदक पटकावले आहे. BA भाग 3 मधील अर्थशास्त्र या विषयात SNDT महिला विद्यापीठ मुंबई यामध्ये ती प्रथम आली व तिला 2 सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन मुंबई विद्यापीठामध्ये पदवीदान समारंभात सन्मानित करण्यात आलं. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष SL पाटील, संचालक डॉक्टर RC झांबरे, राजाराम राणे, प्राचार्य डॉक्टर DG भोळे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. फैजपूर येथील सातपुडा पतसंस्थेतर्फे नुकतेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये इयत्ता 10वी व 12वीमध्ये विशेष प्रावीण्य मिळत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील संपन्न झाली. सभेत सभासदांना 10% डिव्हिडंड वितरण करण्याचा निर्णय चेअरमन नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी घेतला. या प्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक राजेश कानडे, काशीनाथ वारके यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी यांनी मानले. फैजपूर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी क्रीडा संकुलात जफर मेंबर बादशाह चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 3 दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन वसीम जनाब क्रिकेट क्लबतर्फे करण्यात आले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकरप्पा सोनोने तर प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय श्रीदादा चौधरी, माजी नगरसेवक जफर मेंबर उपस्थित होते. टुर्नामेंटचे उद्घाटन युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक हितेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या टुर्नामेंटचे पहिलं बक्षीस 71,000 रुपये आणि चषक, दुसरं बक्षीस 31,000 रुपये आणि चषक आणि तिसरं बक्षीस 7,000 रुपये आणि चषक असे आहे. प्रत्येक संघासाठी टी-शर्ट देण्यात आले आहे. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ दी मॅचचा खिताब देखील देण्यात येणार आहे. तेव्हा या उद्घाटन प्रसंगी फैजपूर नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता शेख कुर्बान, काँग्रेसचे गटनेते कलीम खान मनियार, भाजपा गटनेते मिलिंद वाघुडदे, जिल्हा दूध संघाचे संचालक तथा नगरसेवक हेमराज चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, सय्यद जावेद जनाब, जलील मेंबर, शेख रियाज, आसिफ मॅकॅनिक, शरीफ सर, वहीद सर, डॉक्टर दानिश अहमद, एजाज सर आदींची उपस्थिती होती. शेख मोहसिन, न्यू खिदमते मिल्लत फाउंडेशनचे फारूक जनाब, इम्रान खान, शेख अख्तर, कामिल खान, शेख नाजिम, शेख शरीफ, जफर अली, जावेद रफीक, अमी दुज्जमा आदी या क्रिकेट स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुजम्मिल काजी यांनी केले तर शेवटी आभार सादिक जनाब यांनी मानले. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.